नमस्कार. शब्द संस्कृती या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आणखीन एक कथा पाहणार आहोत. कथेचं शीर्षक आहे भ्रम. एखाद्या छोट्याशा चाळीमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबातील संध्या नावाची 30 वर्षीय गृहिणी आपल्या छोट्याशा स्वयंपाकघरात जेवणानंतरची आवराआवर करून नुकतीच बसली होती. सकाळपासून दुपारी 2 पर्यंत सतत काही ना काही कामात गुरफटलेली होती. अगदी थकून गेली होती. सगळ्यांचं जेवण झाल्यावर तिने मोकळा श्वास घेतला. माठातल्या थंडगार पाण्याचा ग्लास घेऊन बसली. चेहऱ्यावर कामाचा थकवा जाणवत होता आणि घामेघूमही झाली होती. टेबलावरचा मोबाईल हातात घेऊन बसली आणि घोट घोट पाणी पिऊ लागली. तिच्या समोर पल्लवी नावाच्या एका लोकप्रिय इन्फ्लुएन्सरचा व्हिडिओ समोर आला. व्हिडिओ मधली पल्लवी एक अत्यंत सुंदर आधुनिक चकचकीत किचन मध्ये उभी होती. तिचा सुरेख मेकअप आणि त्याला साजेसे छानसे कपडे, हातात एक विदेशी कॉफीचा मग घेऊन अत्यंत उत्साहाने हसतमुख चेहऱ्याने वावरत होती. म्हणाली, मी माझ्या ऑर्गनाइज किचन मध्ये पतीसाठी खास प्रोटीन स्मूदी बनवत आहे. माझा नवरा राहुल माझ्यावर खूप प्रेम करतो. बघा बरं, त्यांनी मला परवाच व्हॅलेंटाईन डे ला दिलेला हा रिअल डायमंड नेकलेस. आमचा संसारही प्रेमाने सुरू आहे. एकमेकांसाठी आम्ही कायमच वेळ काढतो नव्हे तर त्याला प्राधान्यही देतो. तुम्हीही तुमच्या आयुष्यात अशीच पॉझिटिव्हिटी आणावी. पल्लवीचा हा व्हिडिओ संपला तशी संध्या आपल्या स्वयंपाकघरावर नजर फिरवू लागली. भिंतीवरती पडलेले फोडणीचे तेलकट डाग, सिलिंगचे निघालेले पोपडे, गळणारा नळ, बाजूला ओट्यावरची स्टीलची भांडी एकमेकांवर पडल्यासारखी अस्ताव्यस्त, साधीशीच पण जुनी शेगडी, हे सर्व पाहून निराश होऊन एक दीर्घ श्वास घेते आणि संध्याच्या मनातला संवाद इथे सुरू होतो. माझं आयुष्य आणि पल्लवीचं रील. तिचा नवरा तिला हिऱ्याचा हार देतो आणि माझ्या रमेशकडे 2 वर्षात एक साधीशी साडीही घ्यायला वेळ नसावा. पल्लवीचं स्वयंपाकघर एखाद्या पिक्चर मधलं किंवा मॉल सारखं वाटलं आणि माझं एक छोटीशी रंगवलेली खोली. या विचाराने संध्या अस्वस्थ झाली. स्वतःला आरशात न्याहाळलं. पल्लवीचा चेहरा आठवत ती आपल्या चेहऱ्याचा कोरडेपणा, डोळ्याखालची वर्तुळं, कशी तरी गुंडाळलेली साडी आणि पिंजारलेले केस आणि घामेजलेली ती. तिला स्वतःचीच लाज वाटली. स्वतःच्या साधेपणात लाजिरवाणेपणा वाटू लागला. संध्याकाळी संध्याचा नवरा रमेश ऑफिस मधून ओव्हर टाइम करून थकून भागून घरी आला. अत्यंत साधा पेहराव, त्याची देहबोलीवरून स्पष्ट दिसत होतं आज ऑफिस मध्ये भरपूर काम असावं. तरीही हसत मुखाने तो घरात शिरलेला. म्हणाला, संध्या, खूप भूक लागली आहे ग. आधी गरमागरम आल्याचा चहा कर आणि लगेचच जेवणही बनव बर का. संध्याने रील पाहिल्यापासून मनात सतत तुलना करत होती. तुम्हाला काय, नुसतं चहा दे, नाश्ता दे, खायला दे, नुसतं दे आणि देच. कधी माझी विचारपूस केलीत का? कधी साधा गजराही माझ्यासाठी घ्यावासा वाटला नाही का तुम्हाला? रमेश आश्चर्याने संध्याकडे पाहतो. संध्या आज काही वेगळीच वाटली. म्हणाला, अगं काय झाले तुला? सांग बरं, कशी आहेस तू? आज तुला कामाचा कंटाळा आला आहे का? असं असेल तर आपण बाहेर जेवायला जाऊ. संध्या आपला राग व्यक्त करत म्हणते, कंटाळा नाही हो, पण या साध्या आणि वृक्ष जीवनाला मी कंटाळून गेले आहे. बघा ना, दुसऱ्या स्त्रियांचं आयुष्य रील मध्ये कसं सुंदर असतं.
त्यांचे नवरे त्यांना रोज सरप्राईज गिफ्ट देतात, त्यांना कॅन्डल लाईट डिनरला नेतात, सतत नटून थटून बसलेल्या असतात. आणि तुमचा संसार म्हणजे फक्त सकाळी उठल्यापासून राब बाई राब ग, धुणी भांडी केर फरशी डबे नाश्ता आणि जेवण. संध्याच्या बोलण्याने रमेश दुखावला गेला. तरीही तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागला. अगं, ती फक्त रील आहे, तो फक्त देखावा आहे. मी रोज कष्ट करतो ते कोणासाठी? आपल्या बायका मुलांना 2 घास सुखाचे मिळावेत म्हणूनच ना. मी रोज तुला हिऱ्याचा हार घेऊन देऊ शकत नाही, पण रोज पोटभर अन्न आणि सुरक्षित छत देतोच ना. संध्याचा आवाज आता मात्र चांगलाच चढला. रागावून म्हणाली, नको आहे मला छत. मला हवं आहे ते परफेक्शन जे पल्लवीच्या आयुष्यात आहे. तुमच्या आणि त्या रील मधल्या नवऱ्यात जमीन आसमानाचा फरक आहे. रमेश गप्प बसतो. हताश होऊन संध्याकडे पाहतो. तो शांत बसलेला पाहून संध्याला क्षणभर अपराधी वाटतो, पण लगेचच ती पल्लवीचे व्हिडिओ पाहू लागते. रमेश मात्र रील नावाच्या या आभासी जगात आपली बायको आपल्यापासून दूर जाते हे त्याला जाणवत होतं. पण पल्लवीचे व्हिडिओ पाहून संध्या तुच्छतेच्या भावनांना खत पाणी घालतच राहिली. रीलने तिच्या मनावर इतका परिणाम झाला होता की तिला रियल नात्यातील खरी मूल्ये दिसतच नव्हती. दुसऱ्या दिवशी संध्या चाळीतल्या सार्वजनिक नळावर पाणी भरायला आली. तेवढ्यात शेजारच्या काकू तिला म्हणाल्या, संध्या, काल रमेश रात्रभर बराच वेळ बाहेर बसून होता. काही भांडण झालं का ग? पोरग चांगलं आहे ग. काय सांगू काकू, मला वाटतं रमेश थोडा कंटाळला आहे. तो ना रोमॅन्टिक आहे ना उत्साही, संध्या म्हणाली. तेवढ्यात मीरा 28 वर्षाची तरुणी धावत धावत नळाजवळ आली. मीरा ही पल्लवी इन्फ्लुएन्सरची रिअल आयुष्यातली सख्खी शेजारीण होती. धापा टाकतच आली. अहो काकू, आज काय झालं माहित आहे? पल्लवीचा नवरा जो रील मध्ये खूप क्यूट रोमॅन्टिक दिसतो ना, पण प्रत्यक्षात मात्र अत्यंत तापट आणि हेकट आहे. काल रात्री कॅन्डल लाईट डिनर साठी पल्लवी तयारच नव्हती, कारण ती तापाने फणफणली होती. पण ती येत नाही म्हणून तिच्या नवऱ्याने अक्षरशः आरडाओरडा करून तिला कामाला लावले आणि भरीतभर म्हणजे मारहाण सुद्धा केली. संध्या पाणी भरता भरता क्षणभर थांबली. आश्चर्याने डोळे मोठे करून मीराकडे पाहू लागली. काय बोलतेस मीरा? पल्लवीला मारहाण? पण तिच्या रील मध्ये तर. मीरा उसासा टाकते. बाई ग, रील आणि रिअल मध्ये फरक असतोच ना. माहित नाही, त्यांचं लग्न फक्त एक ब्रँड आहे, एक प्रॉडक्ट आहे. संध्याला हसू आलं, पण आतून ती आक्रोश करत होती. काल रात्री माझ्याकडे मदतीसाठी आली होती. तिचे डोळे सुजलेले होते. पल्लवी म्हणाली, मीरा, मी बाहेरच्या जगात अत्यंत सुखी समाधानी आणि सुंदर दिसते, पण आतून माझ्या मनात फक्त दुःख आणि दुःखच आहे गो. हे सगळं ढोंग आहे, फ्रॉड आहे. एवढं बोलून मीरा महत्वाच्या कामासाठी निघून गेली. संध्या स्तब्ध, निशब्द. तिला पल्लवीचं हसणं आता खोटं वाटू लागलं. तिला आठवलं, काल रात्री रमेश चिडलेला असूनही शांतपणे बाहेर बसला होता. त्याने तिच्याशी कधी वाईट वर्तन केलं नव्हतं. एवढंच काय, कधी वाईट शब्दही बोलला नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता रमेश आवराआवर करून कामाला निघण्याच्या तयारीत होता. संध्या रमेश जवळ जाते आणि म्हणते, अहो थांबा. तिचे डोळे पाण्याने डबडबलेले. प्लीज मला माफ कराल का? रमेश म्हणाला, अगं कशासाठी? संध्या म्हणते, मी तुमच्याशी खूप चुकीची वागले. माझ्या भ्रमामुळे रील मध्ये खोटे संसार पाहून मी माझ्या रिअल आणि प्रामाणिक संसाराची किंमतच विसरले.
तुमचा थकलेला चेहरा, तुमची मेहनत आणि तुमचं हे प्रेम हे सर्व त्या हिऱ्याच्या हारापेक्षाही जास्त मौल्यवान आहे. तुमचा प्रामाणिकपणा हीच माझी खरी संपत्ती आहे. रमेश आनंदाने तिचा हात हातात घेतो, तिला जवळ ओढून म्हणतो, अगं, तुला याची जाणीव व्हावी हीच तर माझी इच्छा होती. रील मध्ये जे दिसतं ते प्रत्यक्षात जीवनात असं काहीच नसतं ग. आपला संसार साधा असला तरी सत्य आहे आणि त्याही पेक्षा काही सुंदर असूच शकत नाही. संध्या हसते आणि मोबाईल बाजूला ठेवते. तिलाही जाणवतं की लाखो लाईक्स पेक्षा रमेशच्या चेहऱ्यावरचा हा निरागस आनंद आणि विश्वासाचा हार तिच्यासाठी अधिक मौल्यवान आहे. रील म्हणजे आभासी जग. केवळ दिसते तसं जग नसतं, ते केवळ एक छान दृश्य असतं. दुसऱ्याचे सुखी आयुष्य पाहून आपल्या साध्या जीवनाची तुलना कधी करू नका. आजकाल अनेक लोक अशा प्रसंगांना तोंड देताना दिसतात. संसार, आपले नाते, आपले प्रेम भलेही साधे का असेना, पण ते सत्य असतं आणि सत्य हे भ्रमापेक्षा अधिक सुंदर आणि अधिक शाश्वत असतं. हेच मला या कथेमधून सांगायचं होतं. धन्यवाद.